सुंदरान मांडल निरली माझ्या गावाला निरली माझ्या गावाला हाळ्या मारी कोणाला हाक मारी कोणाला संत वाळू मामाला मेंढराच्या देवाला सिद्धनाथाला सावळ्या पांडुरंगाला करंड्या माझ्या लाडीला माझ्या माईला सुरवंतीच्या बाळाला सुरवंतीच्या बाळाला डोंगराच्या मत्याला काळभैरवनाथाला सुरंगीनाथाला ह्या गदिलेवा सायाला गावाला वारेणी जगात देवाला वीर हनुमंताला तानवीरू देवाला व मायवाच्या भावाला कुळ स्वामीला व वाशी अवघड कानाला व देवाचरण वंदून व जातो माझ्या मामायाच्या कथेलावा सुरवात वविलावा लकश लावा शब्दालावा ओम नमो ज्ञानेश्वरा सच्चिदानंद नमो नमः ओम गुरु बिरु देवा सिद्ध मालिंगराया मेंढ्याला गेला राखायलावा मेंढ्याला गेला राखायलावा शेळ्याला गेला राखायलावा नित्याच्या याने मालावा माझ्या बाळू या मामानव माझ्या बाळू या मामानव जला याला याला गेला सांगा याला याला गेला महिलांना विनंती आहे पुरुषांना विनंती आहे इथं का आपण मित्रांनो पिकनिकला आलेलो नाही बसला कट्ट धरून एका बाजूला सांगितलं पुरुषांनी बसा एका बाजूला स्त्रियांनी बसा विनंती आहे तिथून सगळं कट्टा कोपरा सगळं उठून टाकू तिथनं शिस्त बाळगा आपल्या भागामध्ये कारण भगवंत बाळाची बकरी आहे ती आपण मजेसाठी आलेलं नाही पुरुष मंडळी एका साईडला इकडे या स्त्रियांनी एका साईडला इकडे या ही पुरुष मंडळी इकडे या चला ओ मामा इकडे या तुम्ही इकडे या इकडे बाळूमामांच्या शेळ्या मेंढ्याच्या नावानं
बाळू मामा कृपया आता पटकन जागेवरती बसून घ्या. बरोबर 8:30ला आरती आहे. फक्त तोंडातून जर लागल्यात शेळ्या मेंढ्या राखायला नीतीच्या नियमाला असणाऱ्या 1928 सालाला बाळू मामाची मेंढ्या गेली होती हमीद नावाडा नावाच्या गावाला. आणि निघून बघाय चालला मार्गाला बघायला मेंढ्या राखायला. बाळू मामांची मेंढ्या गेली होती मात्र हमीदवाडा नावाच्या गावाला. त्यांच्या संगती कोण उतराया म्हणून विचार मनाचा करायला बाळू मामाच्या संग जंगम मास्तर नावाचा एक जण ग्रस्त होता. बाळू मामाने त्याच्या बहिणीचं भूत काढलं होतं. बघा या जगात कसं आहे मावशांनो किंवा मित्रांनो, जोपर्यंत तुम्हाला एखादा चमत्कार घडत नाही, जोपर्यंत एखाद्या देवाची तुम्हाला अनुभूती येत नाही, तोपर्यंत माणूस त्या देवाचा एकनिष्ठ भक्त नसतो. काय ना काय लोकांना अनुभूती यावी लागती, येत असती, येणार आहे. कारण सब्र का फल मीठा होत आहे. फक्त जरा सोसलं पाहिजे. आम्हाला सवय कशी आहे, वारा गणेश देव बदलायचा. सोमवार महादेव, मंगळवार मरगुबाई, बुधवारी श्रीकृष्ण, गुरुवारी दत्त, शुक्रवार परत अंबाबाई, शनिवार मारुती आणि रविवार काय सांगूच नका. ज्योतिबाई, बिरुबाई, बाळूमामाय, भैरूबाई, बोजलिंगाय, खरसुंडी सिद्धनाथ आहे, सगळं देव आहे ती. आमचं कसं आहे, कडेगावच्या डॉक्टरचा गुन्हा आला की कराडला, कराडच्या डॉक्टरचा गुन्हा आला की कोल्हापूरला, कोल्हापूर आला की पुण्याला. आपला तो देव एक करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. मनगंड आणि घट्ट एक देव पाहिजे. पावला तर तो माझाच, नाही पावला तर तो माझाच, असा आपला भाव पाहिजे. सध्याच्या काळात फास्ट फूडच्या जमान्यामध्ये लोकांचा भाव बदलत चाललाय. लोकांना चुटकी वाजल्यावाल्या देवाने तुम्हाला चमत्कार केला पाहिजे. कारण भाविविन देव न कळे निसंदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झालीस म्हणून जगी नाही रे कोणी. जगी नाही रे कोणी. बाळू मामा तुझ्या वाचोनी, माझ्या काळजामध्ये बाळू मामा तुझं नाव कोरलंय. बाळू मामा तुझं मला वेड लागले. बाळू मामा तुझं मला वेड लागले.
लागावं देवाच्या नावाचं, माणसाला वेड लागावं भगवंताच्या स्वरूपाचं, माणसाला वेड लागावं. ती मधलं खांड जरा बोलायला बंद करा, नाही खांड फोडा ती. ए गपकी मारता तांबडं काळं निळं पिवळं का जागी बोलायला की 4 खांड आहेत बघा. ती लावराचं सगळी इकडे एखादा घेऊन राया. माणसाला वेड लागावं भगवंताच्या नावाचं, माणसाला वेड लागावं देवाच्या स्वस्वरूपाचं, माणसाला वेड लागावं सद्गुरूचं, माणसाला वेड लागावं आत्मरूपाचं, माणसाला वेड लागावं भगवंताच्या सावळ्या स्वरूपाचं. ही वेड लागत नाही, माणसाला वेड लागतं आपल्या परपंचाचं. अर्धा तास जर आरती लेट केली तर सारखं खायला बघते, म्हणते केव्हा आरती सप्ते मी घरला केव्हा जातो या का नाही. म्हणून बाबा कोड पडलं या असणाऱ्या जंग मास्तरांना, बाळू मामांचं मन लागलं होतं मनात झुरायला, विचार लागलं होतं कराय का, तर मात्र ती नदी सगळी आटून गेली होती. नदीला नव्हतं पाणी मेंढराला प्यायला, बाबा विचार पडायला त्यात्रे जाग्याला. पाणी नव्हतं नदीला, चारा नव्हता बकऱ्यांना खायला, मेंढराचा लागला होता आत्मा तिळतिळ तुटायला. मामानं विचार मनाचा केला, या मेंढराच्या जीवावर माझा प्रपंच आहे, माझी मेंढर जर धड नसतील तर माझा काय उपयोग हा यात मात्र शरीराचा. लागला होता विचार करायला त्यात्रे जाग्या. आणि बोला याला लागला लागला, सांगा याला लागला लागला. मास्तरांना बोलत आणि निघून या चालला मार्गाला, आणि पटेल चरणाला नेत केल्या गावाला, आपल्या जवळ आपल्या जवळ जंगमाया मास्तर जंगमाया. बोला बोला बरोबांच्या नावानं, बरोबाच्या शिळमेड्याच्या नावानं, बोला बोला बरोबांच्या नावानं. जय बाळू मामा. ती मागली पोराला खाली बसा रे, खाली बसा. तर राया विचार मनाचा केला बघा, नदी आहे पण पाणी नाही, फुल आहे पण वास नाही, चंदन आहे पण शीतलता नाही, गंगा आहे पण निर्मळता नाही, आई आहे पण मातृत्व नाही, वडील आहे पण कर्तृत्व नाही, साखर आहे पण गोडी नाही, तसं माणूस आहे पण भक्ती नाही. काय कामाचं, काय कामाचं आहे का बघा. ज्याच्यासाठी भगवंतानं तुम्हाला मला देह हा दिलाय, त्याचाच उपयोग जर आपण देवाच्या कामासाठी करत नसू तर या देहाचा काय उपयोग आहे. एक जण पाटलाकडे गेला नोकरी मागायला गावच्या, पाटील मी लय गरीब आहे, मला तुमच्या घरात नोकरीला ठेवा, म्हणजे सालाना घडी ती राणा मेहनत काम करायला. पाटलाला पण गरज होती गावच्या. पाटील म्हणला काय अडचण आहे, रा बाबा मला पण गरज आहे. पण म्हणला पाटील राणा तुमच्या थांबतो, पण म्हणला माझ्या 2 आटी आहेत त्या बारक्या, लय मोठ्या नाही त्या. आता कसं आहे, आडला हरी पर्याय नाही. म्हणला बाबा सांग तुझ्या काय आटी आहेत त्या. म्हणला पाटील म्हणला माझी 8 नंबर 1, मला म्हणला उठल्या उठल्या जेवायला लागतंय, झोपतनं जागा झालो की माझ्या पुढे मला ताट ठेवावं लागतं ताट जेवणाचं.
त्याशिवाय मला पुढे मला जमतच नाही काय. आता कसं आहे, पर्याय नाही, देतो म्हणला बाबा, काय करायचं, मला पाटलीन देत नाही पण तुला तर देतो म्हणला करून मी. का म्हणला तो आपला. उठल्या उठल्या मला जेवायला लागतंय, 8 मान्य आहे का? हाय बाबा मान्य, पर्याय नाही, आता काय करायचं. 8 नंबर 2 सांग. पहिली 8 उठल्या उठल्या जेवायला लागतंय आणि जेवल्या जेवल्या दुसरी मला 8 झोपायला लागतंय. उठलं की जेवायला लागतंय आणि जेवलं की आणि परत उठलं की आणि मग काय कामाच्या तू माझ्या आहेस. तसं भगवंतानं तुम्हाला आम्हाला हा शरीर चांगलं दिलं. या शरीराचा उपयोग जर तुम्ही देवाच्या हरिनामासाठी जर केला नाहीसा तर या शरीराचा उपयोग नाही. कारण का बघा, नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ. या शरीराच्या तुळ्या, कमानपाट, ब्रेक लाईनिंग, शॉकअप सर काय होत नाही. याला सगळं नेऊन जाळते तीच. आता तुमच्याकडे काय मला माहित नाही पद्धत काय जाळायची कसली आहे ती, पण आमच्याकडे भागात जाळतात कुरडोबला आमच्या. ती काय लोणचं तू फ्रीज लावायला. अर्धा घंटा जर लेट झाला तर भावकी म्हणते आवर, पुढे जायला वेळ होतो. या तुमचं आमचं कोण माग शिल्लक ठेवत. म्हणून एक लक्षात ठेवा, हा देह नाही कामाचा, छंद लागू दे रामाचा. देह नाही कामाचा, छंद लागू दे रामाचा. छंद लागू दे रामाचा, देह नाही कामाचा, छंद लागू दे रामाचा. राया काय म्हणले, देह कामाचा होईल पण कधी देवाच्या हरिभजनाला लावलासा तर. विचार करा. आता इथे तरुण मित्र मंडळी बरोबर आमचे आहेत, तरुण मित्रांनो लक्षात घ्या, डॉल्बी समोर नाचल्यावर पण घामच येणार आहे. काय सांगालोय, डॉल्बी समोर नाचल्यावर पण घामच येणार आहे. आणि देवाच्या कीर्तनात, भजनात, ओव्यात नाच तर घामच येणार आहे. पण कुठल्या घामाला किंमत आहे, डॉल्बी समोरच्या. हा राय, तुला काय ते नाही सांग की येते तर उभा राहिलाय तुला. तू आलो ओरायच वाटतं. मग जोरात आहे. मावशी म्हणून नसतोस का? नाही ना सगळे ते म्हणे मावशी म्हणून असतोस हलगीत होय. बघा, डॉल्बी समोर नाचल्यावर पण घामच येणार आहे आणि देवाच्या कीर्तनात, ओव्यात, भजनात नाचल्यावर पण घामच येणार आहे. पण या घामाला जी किंमत आहे ती डॉल्बी समोर नाचल्या घामाला किंमत. उलट जग म्हणल बहुतेक मारून नाचायला लागले. नाही 90 माझ्या आवडता. त्यात आहेस काय तू? आहेस त्याशिवाय डोल वाजायला आलाय, काय करायचं सांगा. बघा, भगवंताचं गुणगान गाण्यासाठी, देवाची कीर्ती गाण्यासाठी पूर्वजन्माचं पुण्यच लागतं. म्हणून देवानं दिलं मला 2 हात, टाळी नाही वाजवली भजनात. हा देह नाही कामाचा, छंद लागू दे रामाचा. देह नाही कामाचा, छंद लागू दे मामाचा. चिकोत्राच्या टाटाला काय झालं नवाला गोष्ट ठेवा. समज लोक येतात, खाली बसा की, बरं खाली बसा. आमच्या चाललेल्या ओळीसाठी हिरवं खांड, कटरे मामा, सांग आज बर. कटरे मामा, या कटरे मामांच्या वतीने आमच्या ओळखीवर मंडळाला हिरव्या खांडातील 7 मुलं आज मामाच्या आशीर्वादानं भरती झाले. त्यामुळे जरा टाळ्या जरा सगळं वाजवा जरा. मामाच्या सेवेत राहून 7 मुलं आज या खांडातली भरती झाली बघा. कारण देशसेवेसाठी त्यांनी जे प्रण घेतलं होतं ते माझ्या मामानं त्यांना फळ दिलं. जो मामा माझा इथं राबतो, इथं
प्रत्येकाला भगवंत काय ना काय देत असतो. ती 7 खंडातील मुलं, आपले स्वार इथे असणाऱ्या हिरव्या खंडातील 7 मुलं आज आपल्या देशशिवेमध्ये भरती झाली, उत्तीर्ण झाली म्हणताना मोठ्या आनंदानं कटरे मामानं आपल्या ओवीला 201 रुपये अर्पण केले मंडळाच्या वतीने. त्या कटरे मामांचं परिपूर्ण आभार, त्यांचं धन्यवाद. धन्यवाद एकदा. असं तुम्ही पण सेवा करावी वाटते मामाची. मामा तुमचा एक सुद्धा कुठली सेवा आपल्या अंगावर ठेवून येणार नाही. तुमच्या मनातील इच्छा नक्की पूर्ण करणार. असं कोण म्हणतंय की मेंढ राखल्यावर काय होत नाही. आज त्याला उदाहरण आहे. 7 मुलांचा आज माझ्या मामानं उद्धार केला. त्यांची त्यांचं पुढचं आयुष्य माझ्या मामानं सुखमय केलं. देशाची सेवा करण्यासाठी ही 7 बाळं भगवंताच्या आशीर्वादामुळं बाउंड्रीवरती जाणार आणि माझ्या देशाची देवाची सेवा ही माणसं सेवा करणार. म्हणून विसरू नको गुरुला, बाळू मामाच्या चरणाला. विसरू नको गुरुला, बाळू मामाच्या चरणाला. गुरुला, बाळू मामाच्या चरणाला. विसरू नको गुरुला, बाळू मामाच्या चरणाला. आदमापूर गाव बाळू मामा देवत्याचा जगात गाजनावा. हक्केला धावला नवसाला पावला बाळू मामा देवा. त्याला शरण जाऊया, त्याचं चरण धरूया. विसरू नको गुरुला, बाळू मामाच्या चरणाला. गुरविना आग ब्याड हाय राणा. मर ब्याड गुरविना मी आग ब्याड हाय राणा. त्या कोपऱ्यातली लोक जरा समोरून बसून घ्या. आरतीला नंतर पुढे समजा येता येणार नाही. आणि उभारले जरा खाली बसून घ्या. उभा राहिलाय खाली बसून घ्या. उभा राहू नका कोणी सुद्धा. कसा खाली अजून येत आपण पुरुष मंडळी इकडे इकडे बसला. असं शिस्त पाळा. तिथनं उठा इकडे या. इथनं उठा पुरं इकडे या. पुरुष मंडळी या साईडला, महिला मंडळी या साईडला. महिला मंडळी इकडे या, महिला मंडळी इकडे या. पुढे पुढे पटपट सगळ्यांनी या. दहाव्या सांगायला लावू नका असा. नाराया बोलायला बोलायला बाबा त्यात्रे जायला. पाणी नाही लग्या गावाला प्यायला, चारा नाही खायला. कशाला रे मेंढरे घेऊन थांबायचं या गावाला. आपण पलीकडच्या गावाला जाऊया का बाबा. असं लागला होता बोलायला. पण बाळू मामा तुम्ही जायचं म्हणताय पलीकडल्या गावाला. पण ज्या गावात जायचं आहे त्या गावचा पाटील मुलकाचा वांडा आहे. आणि लय पाटील वाईट आहे बाबा त्या गावचा त्यात्रे वेळेला. धनगरांची घोंगडी काढून घेतोय या, धनगराशनी मारतोय या. आणि बांधावनं जर मेंढर गेली तर त्या धनगरांचा बुक्का पाडतोय या. अशा पाटलाच्या र बाबा शिरीला मामा नको र बाबा जायला वाघाच्या घरला शिडी पाहुणी. नको नको म्हणला जायचं त्या पाटलाच्या रानाला. पण बाळू मामा काय ऐकना. बाळू मामा काय लागला होता बोलायला बाबा त्यात्रे वेळेला त्या मास्तराला. उभा राहिल्या जाग्याला हिरव्या खांडाचा खांड मालक माझ्या कट्टर मामान बाळू मामाच्या ववीला.
या कट्टर मामान हिरव्या खांडाच्या खांड मालकान एक मागन मामाला सुखी ठेवा कट्टर मामाला एक मागन मामाला 101 रुपये मेंढ्या राखून झाल्यात मामा त्यांच्या नवसाला पावला मामा हाकेला धावला या कट्टर मामान या कट्टर मामान माझ्या मामाच्या वडीला 101 रुपये पुन्हा एकदा हिरव्या खांडाचे खांड मालक महिलांना विनंती मावशाने घरला गेल्या बोला की लय लांबच ना आलाय सर तुम्ही हा गप मावशी वांड्या तिकडल्या दगड मारते तुला गप बस मारून दे क्या मुलगाच्या वांड्यात मावशी कडल्या काय म्हणू नकोस डोंगरात पडायच्या का पण आपल्या गावायचं नाही पुण्याला काय करतोय पुण्याला नावाचा मोकळा पुणे येतो फक्त मावशानं देवाचं चाललंय ऐकून घ्या का तर पाया पडला बाळूमामाला आला भांडारा बाळू पावत नाही बाळूमा संत पदापर्यंत कसं पोचलं हे जाणून घ्या घरामध्ये पण बोलायचं आहे आपल्याला आपण काय लय लांब चुकून आलेलं नाही इथनं भागातली माणसं आहे त्यामुळे कृपया अर्धा घंटा जास्त नाही 8:30 बंद करणार आरती झालं की जाणार आहे पण काय लक्षात घ्या मामा जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुम्हाला तो पावणार नाही आणि मामा पावल्याशिवाय तुमचा उद्धार होणार नाही माझा उद्धार होणार नाही म्हणताना मामा समजून घ्या मामा समजल्याशिवाय तुम्हाला काहीच कळणार नाही म्हणता तुम्हाला विनंती पाया पडतो शांत चित्तानं तोंडानं काय बोलू नका असं खून वाई किम गेला फार तर जरा जाय असलं पण तोंडानं बोलू नका असा तर बाळू मामा लागला होता काय बोलायला पाटील माझा किती बी मारू दे मी भेणारा नव पण मेंढरासाठी जाणार त्या जागेला ज्याला बाळू धनगराच्या मेंढरातून भ्याच आहे त्यानं मेंढरा खायला याचं मेंढकीने ऐका बाळूवान स्वतः सांगितलंय ज्याला बाळू धनगराची मेंढ राखायला याचं आहे तिने हातात काकणं घालून याचं काय राया काकणं घालून याचं म्हणजे काय बायकाहून याचं नाही काकणं म्हणजे नम्रपणा आहे बघा काकणं म्हणजे काय आहे नम्रपणा आहे एखादी जर मावशी चिडली तर ती काय करते हाताली काकणाशी मागत थांब धावतोच म्हणते वागा आता म्हणजे याचा अर्थ आतापर्यंत मी शांत होतो पण तुला आता सोडणार म्हणजे आतापर्यंत मी नम्रतेत होतो संयमात होतो आता जर पुढे काय बोलला असतं तुला मी काकणं मागं सारणे म्हणजे आता तुला सोडणार काकणं घालून या म्हणजे मामाच्या भाषेत बाळू मामाच्या मेंढरात नम्रतेने या मी सावकार आहे मी लय मोठा आहे तुझ्या घरात हिथं काय नाही हिथं सगळे मामाची लेकरं तुम्ही आम्ही बाळूमाच्या दारात मोठा नाही गरीब नाही श्रीमंत नाही सावकार नाही कोणी सुद्धा नाही मामाच्या दारात सगळे तुम्ही मामाची लेकरं बघा या गावाला इतकी मोठं लोक आहे ती कृपया पुजारी उद्गारायला चालाय ती कोपऱ्यातले सगळे लोक चला पुढे पुढे चला चला पटकन पुढे इकडे ती कोपऱ्यात लोक उभा राहिले लोक ती 15 शर्ट इकडे या चला पुढे पुजारी चाललाय उद्याला इकडे साईडला इकडे या चला पुढे इकडे पुढे ती उभारले कोपऱ्यात लोक समोर या ती कोपऱ्यात लोक जरा समोर इकडे चला पटकन पुजारी चाललाय उद्याला या पुढे पटकन चला एका साईडला बसून घ्या बघा मोठा असला सावकार असला गरीब असला तर खांदा किती लोकांचा आहे खांदा आता बोला की आता माझं कळलं नाही तुम्हाला काय बोललेलं
मोठा आहे, सावकर आहे, चांगला आहे, घंटाड आहे, कुचका आहे, नासका आहे, कसला पण असू दे. खांदा किती लोकांचा आहे? 5-6. मला वाटतं 5-6 मध्ये काय मावशी म्हटलं आणि मी का बोलला 5 लोकांचा. आणि मोठा किती पण माणूस असू दे, हो गरीब किती असू दे, खांदा 4 लोकांचाच आहे. तुम्ही रोज 2000ची साडी घालून हिंडा किंवा तुम्ही 2000चे कपडे घालून हिंडा, पण जाताना कसलं कापड आहे आपल्याला? पांढरखड 3.5 मीटर, तीच खाली तीच अंगावर असते बघा. किती पण तुम्ही मोठा असा, पण तुम्हाला आम्हाला कापड किती मीटर आहे? 3.5. तुम्ही किती मोठा बंगला बांधा, 50 लाखाचा, 100 लाखाचा किंवा कोटीचा, तुम्हाला आणि मला, तुमचं माझं घर कुठं आहे? गावाच्या बाहेर 4x6 एवढंच आहे. ह्यापेक्षा मोठं काही नाही. मग गर्व कशाचा करायचा? लक्षात ठेवा दादानो, ज्या वेळी तुमच्या आत देहात या राम असतो तोपर्यंत तुमच्या जीवाला किंमत किंवा तुमच्या देहाला किंमत आहे. एकदा जर राम गेला की तुमच्या शरीराला कोण विचारत नाही. बघा, एखादा माणसा जर ऍडमिट केला आपल्या निर्लीच्या कडेगावला आणि तिकडे जर त्या कार्यक्रम झाला तर तिकडे फोन येतो, या असं असं तात्या असं झालं या. ती म्हणते किती वाजेपर्यंत येशीला? ती म्हणते 1 वाजेपर्यंत येतो. 1च्या पुढे जर काटा गेला तर फोन करून विचारतं या काय की बॉडी कुठपर्यंत आल्या. राम गेला की शरीराचं काय तयार होत्या? बॉडी, मड किंवा प्रेत. म्हणताना जोपर्यंत आत राम आहे तोपर्यंत या देहाची किंमत ओळखा. अन्यथा नंतर आराडलं वराडलं बोंबललं तरी सुद्धा या देहाची किंमत कोणाला काय कळणार? म्हणून 72,000 नाडीला हृदयाच्या धडाडीला कोण चालवितो सांग रे, तुझ्या देहाच्या गाडीला कोण चालवितो सांग रे, तुझ्या देहाच्या गाडीला. कारभारी 7 नंबर भाग्याचा आमच्या कारभारी दादान या पांडू तात्यानं माझ्या चालल्या वेळेला 101 बिरुपुजारी नावाला. पुणेकर आचारी, पुणेकर आचारी 201 रुपये आधार तिघांना म्हणून. मागन मामला सुखी ठेवा साऱ्या भगताला, कर भगताचा सांभाळ दर कांबळ्याची ख्वाळ, कर भक्ताचा सांभाळ दर कांबळ्याची ख्वाळ. शेत मालकाना चालल्या विना आणि 1,000 रुपये लावले डोलाला बरी मान्य केला. बाप पुण्यवान गा, मुलगा करी त्यांचा मुलगा करी दानगा. माझ्या वाटाला वळू सुटल्या जाग्या
माझ्या मामाना बाळू माझ्या मामाना निघून चालला मी तकेल्या गावाला बोला बोला बरुमांच्या नावानं मेंढक्यांचा आवाज यायला लागलाय आणि मावशी बसले निवांत वाघरकडली माणसं जरा भावल्यासारखा अय वाघर सगळे पुढे या इकडं 8 पिल्ली पाजणारी बाहेर या पिल्ली पाजणारी बाहेर या, पिल्ली पाजणारी उद्या लागलाय बघा चला फोंडे या पुढं मध्ये ह्या जागा बळुमांच्या शेळमेंढ्याच्या नावानं बोला बोला बळुमांच्या नावानं जय बाळू मामा आमच्या सल्ले तुम्ही माझ्याकडे येऊ नका मी तुमच्याकडे येतो माझ्याकडे तुम्हाला यायची गरज नाही मी तुमच्याकडे येतो आणि मामाच्या बग्यामध्ये इथं जातीला कुठल्या थारा नाही कुठली पण जात चालते मामाला जात वित्त गोत कुळ शिळ मात भजे का त्वरित भावनायुक्त जो मोठ्या भावनेनं भगवंत बाळू मला